महागाव तालुक्यातील चिल्ली हजारा इथं दरोडा टाकून 33,50,000 आणि खडकफाटा येथून 16 क्विंटल मासे पळवून नेले होते। या दोन्ही प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। चिल्ली प्रकरणात 3,87,000ची रोकड पुन्हा जप्त करण्यात आली आहे, तर मच्छी चोरीत 30,58,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। प्रवीण धोत्रे राहणार काळी टेंभी तालुका महागाव, शिवाजी शेळके राहणार माळेगाव तालुका कळमनुरी यांनी चिल्ली येथील दरोडा प्रकरणात, तर मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान, हाफिज खमरोद्दीन बागवान राहणार नांदेड, अशरफ खान परवेज खान राहणार नांदेड यांना मासोळी वाहन चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। रात्री दरम्यान पोलीस ठाणे महागाव हद्दीतील ग्राम चिल्ली इजारा गोकुळवाडी शेतशिवारात राहणारे संतोष कुमार मनोहर पांडे यांच्या घरी अज्ञात 6 ते 7 आरोपितांनी संतोष कुमार पांडे व त्यांचे कुटुंबीय यांना मारहाण करून दरोडा टाकला होता व नगदी रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असे एकूण 33,50,000 रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता। सदर प्रकरणी संतोष कुमार पांडे यांनी दिनांक 9/6/2024 रोजी पोस्टे महागाव येथे तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अपक्रमांक 388 क्रमांक /24 कलम 397 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये आपल्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलांच्या विविध टीम, महागाव पोलीस स्टेशनच्या टीम आणि त्याचबरोबर आपल्या यवतमाळ LCBच्या सगळ्या टीम काम करत होते। आणि याच्यामध्ये तागुशामधील पौपनी धनराज हाके व त्यांच्याकडील जे टीम आहे त्यांना याच्यामध्ये आवश्यक ज्या तांत्रिक बाबी पडताळून आजूबाजूच्या गाव परिसरातून गोपनीय माहिती घेतली आणि त्यामधनं आपल्याला आज रोजी आरोपी प्रवीण विष्णू धोत्रे वय 28 वर्ष राहणार काळी टेंभी तालुका महागाव याला गोपनीय माहितीवरून तागुशाच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर यांनी सदरचा प्रकरण म्हणजे सदरचा दरोडा टाकल्याची कबुली दिलेली आहे। आणि त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व गुन्ह्यातील नगदी असा एकूण 3,87,000 रुपयाचा आज रोजी मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर सगळे आरोपी, इतर जे आरोपी आहेत ते सुद्धा निष्पन्न करण्यात आलेले आहे। आणि आत्ता गुन्ह्यातील आरोपी शिवाजी लक्ष्मण शेळके वय 30 वर्ष राहणार माळेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यास तागुशाकडील पथकाने भिवंडी मुंबईतून आज रोजी ताब्यात घेतलेले आहे। आणि इतर सर्व या दरोड्यातील जो मुद्देमाल गेलेला आहे पांडेंकडला त्याच्यामध्ये अधिक आपला तपास सुरू आहे। या 2 दिवसामध्ये आपण या आरोपींना आता प्रोड्यूस पण करू आणि या 2 ते 3 दिवसामध्ये अशी आपल्याला होप आहे की 100% याच्यामध्ये रिकव्हरी होईल। त्याचप्रमाणे महागाव हद्दीतून खडकाफाटा पुसत जाणाऱ्या रस्त्यावर हिवरा ते गुंज दरम्यान अज्ञात MG हेक्टर मोटर चालकांनी तेलंगणा येथून मच्छी वाहतूक करणारे बोलेरो पिकअप क्रमांक TS 01UC 6262 या वाहनास अडवून बोलेरो वाहन चालकास पिस्टल व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व नगदी 27,000 रुपये घेऊन फिर्यादी शेख शकील शेख अली राहणार कबूतर कमान निर्मल तेलंगणा यास वयाच्या क्लीनरला दोरी व काळ्या टेपने हातपाय व तोंड बांधून त्यांच्याकडील 16 क्विंटल 28 किलो मासोळी असलेले बोलेरो पिकअप वाहन जबरी घेऊन पसार झाले होते। आणि या प्रकरणात सुद्धा फिर्यादीने आपल्याकडे गुन्हा दाखल केला होता अपक्रमांक 395/24 याच्यामध्ये 394-34 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। आणि याच्यामध्ये आपल्या महागावच्या टीम API सरकटे यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच दिवसाचा हा तपास सुरू होता। आणि तपासामध्ये आज रोजी आरोपी मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान, हाफिज खमरोद्दीन बागवान वय 26 वर्ष राहणार इनामदार कॉलनी मुजाई चौक देगलूर नाका नांदेड व अशरफ खान परवेज खान वय 27 वर्ष तेहरानगर शिवाजीनगर नांदेड यांना आज ताब्यात घेतलेला आहे। आणि यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन, तलवार, चाकू, गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व गुन्ह्यातील नगदी 27,000 व चोरून नेलेले पिकअप वाहन मासोळीसह असा संपूर्ण मुद्देमाल एकूण 30,58,500 रुपयाचा हा आपण आज हस्तगत केलेला आहे। या दोन्ही प्रकरणामध्ये आम्ही संपूर्ण आपल्या टीम SDPO, ॲडिशनल SP सगळे याच्यामध्ये लक्ष देऊन लागले होते आणि त्यामुळे हे दोन्ही गुन्हे आज रोजी आपल्याकडे ओपन झालेले आहेत। आणि आशा आहे की पहिला जो आपल्याला गुन्हा सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा आपली 100% रिकव्हरी होईल।